आता शिवसेनेच्या गोटातून एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे शिवसेना खासदारांचा आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन गेलेला आहे। तुम्ही मंत्रिमंडळात सहभागी झाला नाहीत तर काय परिणाम होईल याची शिंदे यांना कल्पना दिलेली आहे। महत्त्वाची खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे देऊ नये असं देखील खासदारांचं मत आहे। तुम्ही मुख्यमंत्री राहिल्यामुळे प्रशासनावर तुमची पकड निर्माण झाली आहे, त्यामुळे प्रशासनावर तुमचा जो वचक असेल तसा वचक दुसरा कोणाचाही नसेल अशी देखील ही भावना व्यक्त केलेली आहे। त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये सहभागी व्हायला पाहिजे। शिवसेना खासदारांची आता फोनवरून एकनाथ शिंदेंना ही विनंती आहे। बघा, साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। आपण थेट जाऊया दिल्लीमध्ये। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत। प्रमोद, शिवसेना खासदारांनी एक प्रकारे गळच घातलेली आहे एकनाथ शिंदेंना, काय सांगाल? म्हणता येईल गळ घातले एकनाथ शिंदेंना, कारण एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होतील की नाही याबद्दल अद्यापपर्यंत साशंकता व्यक्त केली जात आहे। चर्चा जी आहे त्यानुसार एकनाथ शिंदे हे फक्त पक्षाचं नेतृत्व करतील आणि त्यांच्या जागी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पक्षाचा वरिष्ठ मंत्री किंवा श्रीकांत शिंदे यांचं देखील नाव चालू होतं, मात्र श्रीकांत शिंदे यांनी त्याला नकार दिलेला आहे। असं असताना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे खासदार आहेत त्यातल्या अनेक खासदारांनी एकनाथ शिंदे यांना फोन केलेला आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की शिंदे सर, तुम्ही सरकारमध्ये सहभागी झालं पाहिजे। तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जे काम केलेलं आहे त्या कामाच्या अनुभवावरती प्रशासनावरती तुमची पकड आहे। पक्ष असेल किंवा आमदारांची जर कामं करायची असतील तर तुम्ही स्वतः सरकारमध्ये सहभागी झालेले पाहिजेत, अशा पद्धतीची विनंती देखील एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी त्यांच्याकडे केल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्यांचं दुसरं देखील म्हणणं आहे की तुम्ही सरकारमध्ये सहभागी असाल तर महत्त्वाची खाती जी आहेत ती तुमच्याकडेच ठेवली पाहिजेत, म्हणजे आमदारांची कामं होतील आणि त्या कामाच्या जोरावरतीच आपला पक्ष जो आहे तो वाढू शकतो। त्यामुळे महत्त्वाची खाती तुम्ही तुमच्याकडे घेतली पाहिजेत, अशा पद्धतीची विनंती देखील या खासदारांनी एकनाथ शिंदे यांना केल्याचं बघायला मिळतंय। महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की एकनाथ शिंदे आता या खासदारांचं ऐकून सरकारमध्ये सहभागी होतात का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच प्रमोद, आणि आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तरपणे माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।